हॅलो फ्रेंड्स, शिलाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहे छानशी मस्तपैकी रेसिपी आणि ती रेसिपी कोणती तर चला मग आपण बघूया। आज आपण बघणार आहे रोज केक। रोज फ्लेवरमध्ये आज आपण बनवणार आहे बदाम शेपमध्ये व्हॅलेंटाइन डे स्पेशल केक। तर तो केक कसा बनवायचा आणि तो कशा प्रकारे करायचा ते आपण बघूया। हा व्हॅनिला बेस केक आहे, तुम्ही कोणताही घेऊ शकतात। मी व्हॅनिला घेतलेला आहे आणि व्हॅनिला बेस कसा बनवायचा हे मी चॅनलवरती टाकलेला आहे। त्याचे 3 भाग मी करून घेतलेले आहे आणि त्या केकवरती आपल्याला टाकायचं आहे सिरप आणि ते सिरप आहे शुगर सिरप। त्यामध्ये मी इसेन्स टाकलेले आहे, रोज इसेन्स, साखर आणि पाणी। यात तुम्ही सिरपही टाकू शकतात रोजचं, पण मी फक्त शुगर सिरप आणि त्यात इसेन्स टाकलेला आहे। ते पूर्ण केकवरती आपल्याला पसरवायचं आहे आणि हा केक तुम्ही कलरफुलही बनवू शकतात। जसं आपण बेस बनवतो त्यात तुम्ही पिंक किंवा रेड कलर टाकून बेस पिंक किंवा रेड बनवू शकतात, पण मी शक्यतो कलर कमी यूज करते आणि ह्या केकवरती आपल्याला कलर यूज करावा लागलेला आहे, त्यामुळे मी बेस प्लेनच ठेवलेला आहे बिना कलरचा। आणि हे आहे रोज सिरप, हे आपल्याला पूर्ण चारी बाजूला टाकून घ्यायचं आहे आणि जेवढं पसरवता येईल पूर्ण पसरून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला व्हिपिंग क्रीम टाकायचं आहे। व्हिपिंग क्रीम पण तुम्ही कलर मध्ये करू शकतात, रेड पिंक मध्ये, पण मी तेही व्हाईटच ठेवलेलं आहे। ज्या ठिकाणी आपल्याला कलर लागेल त्याच ठिकाणी मी शक्यतो कलर यूज करते, बाकी ठिकाणी मी प्लेनच ठेवते। शक्य असल्यास कमी वापरायचा। तर अशा प्रकारे आपल्याला हे दोघं बेस त्यावरती ठेवून पूर्ण केक असा एकावर एक लेयर करून चारी बाजूला आपल्याला कव्हर करायचे व्हिपिंग क्रीमने। आणि कलरफुल केक करणं आणि व्हिपिंग क्रीमही कलरफुल करणं हे आपल्यावर आहे, तुम्हाला जो कलर आवडेल तो कलर तुम्ही टाकून कोटिंग करू शकतात। अशा प्रकारे बरोबर कोटिंग केल्यानंतर आता याच्यावरती आपल्याला डिझाईन करायची आहे। व्हिपिंग क्रीम मध्ये मी रेड कलर टाकलेला आहे, बघू शकतात, आणि काही कलर जो जेल कलर आहे मी पाइपिंग बॅगला आतून लावून स्प्रेड केलेला आहे, त्यामुळे आपला जो हा रेड कलर आहे तो खूप सुंदर लालसर दिसतो आहे। तर आधी आपण व्हिपिंग क्रीम मध्ये थोडासा रेड कलर जेल कलर टाकून त्यानंतर पाइपिंग बॅग मध्ये टाकलेला आहे, त्यामुळे असा सुंदर कलर तयार झालेला आहे रेड। आणि त्याच नोझलने, ओपन स्टार नोझल आहे मोठ्या साईजचे, आणि त्याच नोझलने मी आजूबाजूला छोटी डिझाईन काढते। आणि हा जो केक बनवतोय आपण रोज केक व्हॅलेंटाइन डे स्पेशल केक, हा खूप प्रकारचा आपल्याला बनवता येऊ शकतो। तुम्ही नोझल अलग यूज करू शकता, डिझाईन अलग करू शकतात, त्यावरती तुम्ही टॉपर जे असतील तुमच्याकडे त्या दिवसासाठी तेही तुम्ही वरती लावून डेकोरेशन करू शकतात। हे आहे न्यूट्रल जेल आणि त्यामध्ये मी रोज सिरप टाकलेलं आहे थोडं, तर हे मी यूज करते आहे डिझाईनसाठी। अर्ध्या साईडला आपण रोज आकाराचे डिझाईन काढलेली आहे नोझलने आणि अर्ध्या भागामध्ये मी टाकते आहे हे जेल। आणि त्या न्यूट्रल जेलमध्ये तुम्ही कलरही यूज करू शकतात आणि सिरपही यूज शकतात। जे आपण रोज सिरप वापरलेला आहे आतमध्ये, अशा प्रकारे तुम्ही चारी बाजूला डिझाईन केल्यानंतर ह्या जेलमध्ये तुम्हाला जर हा पिंक कलर थोडा वाटतोय तर त्यात तुम्ही जेल रेड कलर टाकून थोडासा रेड करू शकतात। यात मी थोडासा रेड कलरही टाकलेला आहे आणि व्यवस्थित अर्ध्या भागामध्ये आपल्याला टाकायचा आहे, अर्धा भाग आपल्याला व्हाईटच ठेवायचा आहे। मी असे विविध प्रकारचे केक ह्या चॅनलवर टाकलेले आहेत, तेही तुम्ही शिलाज रेसिपी सर्च करून माझ्या चॅनलवर बघू शकतात। अलग अलग डिझाईनचे, अलग अलग आकाराचे बार्बी केक आहे, फोटो फ्रेम केक आहे, फाउंडनचे केक आहे, बेबी शॉवर केक आहे। अशा प्रकारे आपल्याला हे जेल टाकायचं आणि यावरती डिझाईन तुम्ही तुमच्या मनाने स्वीट बॉल किंवा काही असेल ती
जे असेल ते तुम्ही त्यावरती केकवरती टाकून आपला सुंदर हा केक आजचा रेडी करायचा आहे। मी स्वीट बॉल अलग अलग आकाराचे डिझाईनचे टाकलेले आहेत यावरती। अशा पूर्ण डिझाईनला आपल्याला कव्हर करायचं आहे आणि असा घरच्या घरी सोप्यात सोपा हा केक तुम्ही बनवायचा आहे व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी। खूप सोपा आहे, फक्त तुमच्याकडे कलर पाहिजे आणि तुमच्याकडे जर नोझल नसतील तर मी होममेड नोझलची व्हिडिओ टाकलेली आहे की घरच्या घरी नोझल कसे तयार करतात, तर ती तुम्ही माझ्या चॅनलवरती बघा। तुम्हाला घरच्या घरी असा सुंदर आकाराचा डिझाईनचा केक तयार करता येऊ शकतो। बाहेरून आपल्याला खर्च करण्याची गरज नाही। तर अशा प्रकारे मी हा आजचा व्हॅलेंटाईन डे स्पेशल साठी केक बनवलेला आहे। तुम्ही ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी आजची ही रोज केकची व्हिडिओ जर आवडली असेल तर नक्की सांगा, कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।